हाय हॅलो नमस्कार. तर हा जो व्हिडिओ आहे हा वटपौर्णिमेच्या दिवशीचा आहे. सकाळी लवकर अंघोळ वगैरे आवरून सगळ्यात आधी मस्त अशी देवपूजा केली. दीदीसाठी फर्स्ट क्रायवरून एक जीन्स ऑर्डर केली होती. ती कालच्याच दिवशी मला रिसीव्ह झाली होती, पण मी काही तिला दाखवली नाही, कारण असे नवीन कपडे बघितले की मुलांना लगेच ते घालायचे असतात. म्हणून आज मी तिला दाखवली आणि तिची सकाळपासून घालण्यासाठी रडारड चालू होती. म्हणून त्यांना लवकर अंघोळ घातली आणि तिला ती जीन्स आधी घालून दिली. तिच्यासोबतच दक्षूची पण नवीन कपड्यांसाठी रडारड चालू होती, म्हणून त्याला पण नवीन कपडे घालून दिले. आणि काहीही म्हणा, फर्स्ट क्रायवरून नेहमी मला एकदम चांगल्या क्वालिटीचे आणि एकदम परफेक्ट साईजचेच कपडे मिळतात. म्हणून मुलांना मी नेहमी शक्यतो फर्स्ट क्रायवरूनच कपडे घेत असते. असो, त्याच्यानंतर मुलांना साबुदाण्याची खिचडी बनवून दिली, साडी घातली आणि मेकअप करायला घेतला. मेकअप नेहमी मी मिनिमलच करत असते, कारण जास्त मेकअप मला आवडत नाही. कालच्या दिवशी वटपौर्णिमेचं सामान आणण्यासाठी जेव्हा मी गावात गेले होते, तेव्हा मला तिथे गजरा दिसला आणि आवर्जून तो मी घेऊन आले होते. कारण माहीत नाही का, पण मला आज गजरा लावण्याची खूप जास्त इच्छा होती. साडी घालून झाली होती, मेकअप पण करून झाला होता, पण फक्त पदर सेट करायचा बाकी होता. आणि पदराला मागच्या बाजूला अशी एक पिन लावल्याशिवाय तो व्यवस्थित सेट होत नाही. पण जेव्हा आपला हात तिथपर्यंत पोहोचत नाही, तेव्हा नवऱ्याची अशी छोटीशी मदतसुद्धा खूप लाख मोलाची ठरते. असो, त्याच्यानंतर पूजेसाठीचं ताट रेडी केलं. आणि हे जे ताट आहे ते सुद्धा मी मिशोवरूनच ऑर्डर केलं होतं. खूप छान क्वालिटी आहे याची आणि फक्त 250 रुपयांमध्ये आय थिंक मला ते मिळालं. त्याची डिलिव्हरी डेट ॲक्च्युली उद्याची होती, पण लकीली आज ते सकाळीच मला रिसीव्ह झालं, त्याच्यामुळे मला त्याचा पूजेसाठी वापर करता आला. त्याच्यानंतर पूजा करण्यासाठी आलो. मुलांना मी ज्या गार्डनला घेऊन जाते तिथेच हे वडाचं झाड आहे. जास्त काही गर्दी नव्हती, म्हणून पूजा पण पटकन झाली आणि पटापट वडाला 7 फेऱ्या मारून नवरा 7 जन्मांसाठी बुक करून ठेवला. ऊन खूप पडलं होतं आणि गरम पण खूप होत होतं, म्हणून येता येता आईस्क्रीम घेऊन आलो होतो. आईस्क्रीम खाली, त्याच्यानंतर मस्त असं जेवण केलं. दीदीसाठी जीन्स आणि दक्षूसाठी कॉर्ड सेट अशा 2 गोष्टी ज्या आहेत त्या फर्स्ट क्रायवरून ऑर्डर केलेल्या होत्या. दीदीची जीन्स तर काल रिसीव्ह झाली होती, पण हा जो कॉर्ड सेट आहे तो आजच्या दिवशी आम्हाला मिळाला. कलर, क्वालिटी, प्रिंट आणि फॅब्रिक सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ते एकदम छान आहेत. घातल्यावर सुद्धा खूप छान दिसतो आणि फर्स्ट क्रायवर फक्त 400 रुपयांना मला तो मिळत होता, म्हणून तो मी पटकन घेऊन टाकला. कॉर्ड सेटचं फॅब्रिक जे आहे ते एकदम सॉफ्ट आणि कम्फर्टेबल आहे. दक्षूला पण तो खूप आवडला आणि ब्लू कलर तर त्याचा एकदम फेवरेट आहे. त्याच्यामुळेच तो घातल्यावर काढायला अजिबात तयार नव्हता, म्हणून तो त्याला तसाच घालून ठेवला. त्याच्यानंतर गार्डनला पोहोचलो. तिथे गेल्यावर आम्हाला आज हंबा दिसली आणि तिला बघायचं जेवढं नवल वाटत होतं, तेवढंच तिची भीती पण वाटत होती. आणि हे बघा वडाचं झाड. बायका अजून वडाला फेऱ्या मारायला येतच होत्या. संध्याकाळी चहा टोस्ट खाल्ल्यामुळे जास्त काही भूक नव्हती, म्हणून जेवणामध्ये फक्त मसाले भातच बनवला होता. जेवण वगैरे करून झाल्यानंतर घरातली सगळी कामं आवरली. फक्त कपड्यांच्या घड्या तेवढ्या घालायच्या बाकी होत्या. गार्डनला जाण्याच्या अगोदरच कपडे काढून मी असे बेडवर आणून टाकले होते. संध्याकाळी आवरल्यानंतर कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. तर असा होता आजचा दिवस आणि आपण भेटूया पुढच्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.